हॉरर स्टोरीज आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. मला खूप आवडतं हॉरर स्टोरी सांगायला आणि ऐकायला. आणि मी घाबरते म्हणते सांगतो. अनुभव आहे इकडे. मी इकडे बसणार नाहीये. मी कोणत्याही ऑथरची गोष्ट नाही सांगणार आहे. हा माझा आमच्या घरामध्ये मला स्वतःला पण आलेला अनुभव आहे हा. सो मी 3 स्टोरी पटपट पटपट कंडेन्स करणार आहे. 7 मिनिटं. सो मी 5वी किंवा 6वी मध्ये होते. आम्ही ठाण्याला राहायचो आणि ही हॉरर स्टोरी आहे पूजा. आणि आम्ही ना मी आणि माझी बहीण लिव्हिंग रूम मध्ये झोपायचो रात्री. तुमच्या सगळ्यांकडे तुमच्या बेडरूम्स असतील, आमच्या नव्हत्या. माझे आई बाबा बेडरूम मध्ये झोपायचे आणि आम्ही दोघी जणी बाहेर झोपायचो हॉलमध्ये. माझी बहीण 1 नंबरची उचलत होती आणि मी तिच्या बाजूला रात्री ना मला 1:30 वगैरे वाजला की मला असं वाटायचं कोणीतरी माझ्या बाजूनी चालतंय. मला असा पावलांचा आवाज कळायचा कोणतरी चाललंय. मग कोणीतरी आमच्या किचन मध्ये गेलंय, कोणीतरी गॅस ऑन केलाय इथपर्यंत. सो पहिल्यांदा मला जेव्हा वाटलं तेव्हा मला वाटलं की मे बी मी काहीतरी पिक्चर बघितलाय, असं काहीतरी आलं असेल, असं वाटलं असेल मला. पण हे असं रोज व्हायला लागलं. मग आम्ही ठरवलं की आपण दिल तो पागल है वगैरे ती गाणी लावून झोपूया रात्री, म्हणजे आपल्याला झोप थोडी म्हणजे निघेल डोक्यात मध्ये. पण बरोबर 2 वाजले ना की तो पायांचा आवाज माझ्या बाजूने जायचा. आणि नंतर एकदा मी वळून बघितलं तर माझी बहीण तिथे नसायचीच. तर मला वाटलं ती तृप्ती होती की काय, पण नंतर कळलं की ती आधीच आईबाबांबरोबर जाऊन झोपते, म्हणजे मी एकटीच आहे तिकडे आता. आणि मी घरी सांगायचा हा प्रयत्न केला, माझं कोणीच ऐकलं नाही. सो इट्स अ अनसॉल्व्ड मिस्ट्री काय होतं. असं सेकंड परीक्षा यायला लागली की मला ते खूप भास व्हायला त्यांचे. आम्ही अभ्यास करायचो आणि मला वाटायचं माझ्या बाजूने घुंगरू घातलेली बाई नव्हतं. आता मला हसायला येत आहे, पण जेव्हा होतं ना तेव्हा म्हणजे आता चड्डीत शिवाली तरी जायला पण पाय निघायचे नाहीत मांडीतनं माझ्या. आणि अजून एक झालेलं, आम्ही कोकणामध्ये, माझा आजोळ आहेत, आम्ही दरवर्षी कोकणामध्ये जायचो. तर एकदा माझी आई झोपलेली आणि बाथरूम मध्ये ना ती टॉयलेटला जात होती. ती गेली बाहेर, ती बाहेर गेली आणि बाहेर त्या संडासाच्या बाहेर आई जोरात किंचाळली, लवकर या लवकर या लवकर या. आणि आम्ही सगळी मुलं झोपलेलो आणि आई म्हणते बाहेर एक हिरवी साडी घातलेली बाई बसलीये त्या संडासाच्या दारापाशी. तर माझी आजी म्हणाली शशीला हडळ दिसली हडळ दिसली हडळ दिसली. आणि माझ्या आईला ऍक्च्युली दातखीळ बसलेली त्याच्यानंतर. आम्हाला डॉक्टरांना बोलवून ते सगळं काढावं लागलं. झाली. बापरे. या रिअल हॉरर स्टोरी होती. आणि सोनानी छान टाकलं आणि आम्हाला माहितीच नाही, आम्ही माडीवर झोपलेलो आणि आई का ओरडते ती एकदम ओरडणं बंदच झालं तिचं. आणि ऍक्च्युली तेव्हा आई अशी वाकली खाली आणि आईची पाठ फुल लॉक. आणि नंतर तो किस्सा जेव्हा सगळ्यांना कळला ना तेव्हा ते म्हणाले हा म्हणजे बघितलंय. कोकणात तर भरपूर आहेत अशा. कोकणात तर भरपूर आहेत असे किस्से.